Hello, friends. Good morning. Hydroxy compounds, organic hydroxy compounds, alcohols, phenols, ethers. This part is under consideration. आणि मी सांगितलं जसं की हा टॉपिक जवळजवळ संपत आलेला आहे. कन्सेप्च्युअली आणि आतापर्यंत पूर्वी ज्या गोष्टी शिकलो आपण त्या हिशोबाने केमिस्ट्री बेसिक कन्सेप्ट आणि त्यातलं जी काही केमिस्ट्रीमधल्या लिंक्स आहेत त्या हिशोबाने तसा संपल्यातच जमा आहे. जसं आता बघा, आता केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर्स बघितलं आपण. नाव केमिकल रिॲक्शन ऑफ aromatic ethers in general, even though we say as per NCERT for NEET, MST, CET, actual example is this: methyl phenyl ether means anisole, special name. फिनॉलच्या रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहेत, क्लोरोबेन्झिनच्या बघितलेल्या आहेत. म्हणजे कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन्स? SE टाईप ऑफ रिॲक्शन्स. SE रिॲक्शन्स म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, SE रिॲक्शन. जसं SN असतात न्यूक्लिओफिलिक. त्या ॲरोमॅटिक रिंगमध्ये जे जे काही आपण आतापर्यंत बघितलं, हॅलोजिनेशन, त्याच्यामध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन किंवा नायट्रेशन, सल्फोनेशन, ओके, अल्कायलेशन, असायलेशन, हे सगळं जे आपण बघितलेलं आहे ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स ऑफ फिनॉल, केमिकल रिॲक्शन्स ऑफ क्लोरोबेन्झिन आणि 11th मधला बेन्झिन. तर ते जर झालं असेल तर हे परत त्या पद्धतीने सांगण्याची गरज नसायला पाहिजे, म्हणजे नाही सांगणार. मग तुम्ही त्यात हेच जे काही इथं सांगणार म्हणजे सांगणारच आहे, पण म्हणजे परत तशा रिॲक्शन्स लिहून, कारण ते झालेलं आहे. मग हे हे सगळे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड ॲक्टिवेटिंग आहे, हे झालेलं आहे. मग फक्त याची चर्चा फास्ट आणि प्लस या स्पेसिफिक एक्झाम्पलमध्ये काही किरकोळ काही बदल असेल तेवढं सांगायचं. आणि त्यामुळं याचा अभ्यास होतो, मागचं रिव्हिजन होतं. मागचं रिव्हिजन झालं की हे आणखी सोपं होतं. ओके, जसं हे ॲनिसोल प्लस दिस असं सेपरेट बघता येतं, पण मग पूर्वीचा अभ्यास आपण जो केलेला असतो त्याचा काय उपयोग, आणि कसं एकमेकांना रिलेटेड आहे ते कधी कळणार आपल्याला. म्हणून नाही तर मला काही गडबड नाही आहे, 10 मिनटं जास्त लागतील. ओके, प्रिव्हियस लेक्चर्स अपलोडेड यू शुड गो थ्रू, आणि त्यांच्यासाठीच हे या स्टाईलमध्ये सांगतोय मी. तर ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल वी हॅव कन्सिडर्ड. ओके, मग ब्रोमिनेशन ऑफ फिनॉलच्या वेळेला काय होतं, मग ते मागचं जाऊन रिव्हिजन करायचं. ब्रोमिन डिझॉल्व्ड इन लेस पोलर सॉल्व्हंट, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, क्लोरोफॉर्म और CS2 कार्बन डायसल्फाइड, आणि ब्रोमिन डिझॉल्व्ड इन वॉटर, असे दोन होते. मग ते आठवा सगळं. म्हणजे मोर पोलारमध्ये 2,4,6 फिनॉल्स असतात, 2,4,6 ब्रोमिनेशन, आणि लेस पोलारमध्ये मिक्सचर ऑफ ऑर्थोपॅरा. ते तिकडे बघितलं. इथं फक्त काय आहे, ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड. म्हणजे काय बरं, हा लेस पोलार. मग फिनॉल सारखं तुम्ही इथं विचार करायला गेलात तर इथं नाही होणार, कारण का प्लस आर इफेक्ट, बिकॉज ऑफ प्लस आर इफेक्ट. आता मी जस्ट बोलतोय कारण हे आपण पूर्वी बघितलंय पुन्हा पुन्हा. गो थ्रू द अर्लियर व्हिडिओज, नोट्स, नाही का. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द रिंग इन्क्रीजेस. पण हा मिथॉक्सी ग्रुप बल्की पण आहे ना, आणि त्यामुळं फिनॉलमध्ये जसं मोर पोलर सॉल्व्हंटमध्ये बोथ दी ऑर्थो अँड पॅरा असं 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल झालं होतं, तसं इथं होत नाही. हे त्याच्याशी रिलेट करून समजून घ्यायचं.
मग हा तर बिकॉज ऑफ या ब्रोमिनेशन ऑफ एनिसोल म्हणजे काय मिळणार बरं? ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग because of resonance electron density in the ring increases. फक्त फिनॉलशी कम्पेअर करायचं होतं म्हणजे मग हे सोपं वाटतं आणि मग ते मेकॅनिझम सांगायला लागत ते म्हणून लेस पोलर अँड हिअर वी गेट मिक्सचर ऑफ ऑर्थोपॅरा. त्याच्यामध्ये पण बिकॉज ऑफ बल्की नेचर बिकॉज ऑफ bulky nature of methoxy group नहीं का methoxy group म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स ऑर्थो नॉर्मली वी राईट स्मॉल ओ ऑर्थोपॅरामध्ये पण ऑर्थो व्हेरी लेस ओके मायनर पॅरा मेजर ओके. आणि ब्रोमीन इन प्रेझन्स ऑफ लेस पोलार म्हणजे ॲक्वस मध्ये वगैरे सॉल्युबिलिटी नाही याची आणि बल्की नेचरमुळं ॲक्वस ब्रोमीन डिझॉल्व्ड इन वॉटर विथ फिनॉलला 246 मिळालं होतं ते पण बल्की नेचरमुळे मिळणार नाही आहे आणि याची सॉल्युबिलिटी विचारात घ्यायला पाहिजे ओके. फिनॉलची OH बॉन्ड हायड्रोजन बॉन्डिंग अँड मोर पोलार आणि मग इथं रिएजंट काय आता आपल्याला ते सांगायची गरज नाही. अटॅकिंग रिएजंट ब्रोमीन इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड लेस पोलार सॉल्व्हंट Br+ अँड रिमेनिंग Br- असं म्हणू कन्व्हिनियन्ससाठी. सो ब्रोमीन इन द फॉर्म ऑफ Br+ अटॅक्स ब्रोमीन इन द फॉर्म ऑफ Br+ आत जाईल अँड हायड्रोजन अटॅच टू कार्बन इट गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+. ते जे मेकॅनिझम आहे त्याचे रेझोल्डिंग फॉर्म्स जर पूर्वी बघितलेले आहेत तर आता इथं रिपीट नाही करायचे. असं स्पीड वाढतो. डायरेक्ट हाच व्हिडिओ कोणी बघत असेल तर त्यांना ते जरा गोंधळ होईल. प्रिव्हियस व्हिडिओज ऑफ फिनॉल ओके बेन्झिन क्लोरोबेन्झिन ते बघितलेले असले पाहिजे किंवा त्यावेळेला रेग्युलर क्लास होते त्यांना ते माहीत असलं पाहिजे. तर मग ते सगळं आता थोडक्यात सांगितलं आणि मला लक्षात आलं की ब्रोमिनेशन फिनॉलचं बघितलं होतं तसं इथं होणार नाही. काय होणार आहे? लेस पोलार सॉल्व्हंट अँड ऑर्थोपॅरा. त्यामुळे मी आणि म्हणून मग टेक्स्टमध्ये असे डायरेक्ट शॉर्टमध्ये दिलेलं आहे 11-12ला आणि मग आणि कारण ते योग्य वाटत नाही ठीक आहे एका अर्थाने पण त्याचे मेकॅनिझम आपण शिकतो त्या टाईपच्या रिॲक्शन्स पूर्वी बघितलेल्या आहेत. मग त्यावेळेला ॲनिसोल ॲरोवरती ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड पुढे डायरेक्ट प्रोडक्ट्स पण बॅलन्सिंग करता येतं ओके. कुणी सांगितलं नाही की करू नका म्हणून आणि त्यामुळे मग बघा काय मिळणार. रेझोनन्स हायब्रिड काढला असेल तर जास्त सोयीचं ओके. प्लस HBr ऑर्थो स्पेलिंगमध्ये स्मॉल लेटर किंवा स्मॉल ओ सिम्बॉल ऑर्थो ओ स्मॉल लिहिलं तर ऑर्थो म्हणायचं ओ म्हणायचं नाही. ऑर्थो ब्रोमो कुठलंही वापरा ॲनिसोल ओके. स्पेशल नेम असल्यामुळं नंबरिंग पण देता येईल 2 ब्रोमो ॲनिसोल इवन दिस कॅन बी यूज. दिस इज मायनर म्हणजे कारण आता मी सांगितलं तिकडे लिहिलं बिकॉज ऑफ द बल्की नेचर आणि ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे
because of resonance plus R effect. Electron density in the ring increases. आणि मग मेजर काय येणार, तर मेजर प्रोडक्ट, मग ती रिॲक्शन पुन्हा सेपरेट बॅलन्स ॲनिसोल प्लस ब्रोमीन, नाही का, ॲरोवरती ॲसिडिक ॲसिड लेस पोलार सॉल्व्हंट आणि असं लिहायचं. आणि पॅराच्या वेळेला तो पुन्हा रिपीट करा किंवा तिथं सोयीसाठी 2 ने मल्टिप्लाय करून करू शकतो आपण. आणि या लेवलला गेल्यानंतर ॲक्च्युली ॲनिसोल ॲरोवर लिहिलं, डायरेक्ट दोन्ही प्रोडक्ट्स दाखवले. हे सगळं अलाउड आहे. आणि आपण नीट MST CET त्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि त्या बेसिक्समध्ये गेल्यामुळं तर मी असं एकदम तिन्ही रिॲक्शन एकदम म्हणजे तशी तुम्हाला सवय लागली पाहिजे विचार करायची. आणि मग सोयीसाठी बोर्डच्या हिशोबाने परत लिहायचे, 2दा लिहायच्या, नोट सांगायची, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग, ॲक्टिवेटिंग बिकॉज ऑफ रेझोनन्स इन द रिंग, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणारा रेझोनन्स, बरं का, म्हणजे नुसता रेझोनन्स म्हणून उपयोग नाही, प्लस आर का मायनस आर. ओके. पॅरा प्लस Br, नाही का, Br प्लस फॉर्ममध्ये ब्रोमीन अटॅक करेल, ब्रोमोनियम आयन, अँड हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ किंवा इथला गोज आउट इन द फॉर्म ऑफ H प्लस. असं आहे. हेट्रोलिसिसला हे ॲडिशनल पोलर सॉल्व्हंट इट हेल्प्स. हा पॅरावाला पॅरा ब्रोमो ॲनिसोल. आता ही रिॲक्शन ज्या पद्धतीने मी सांगितली ती परत तुम्ही पॉज करायचं, मग ते त्या नोट्समध्ये आहेच, आय हॅव सप्लाइड. ओके, नोट्स तुम्ही सेपरेट पण लिहायचं, तुम्ही पण करायचं. ओके, तर ही अशी. आता हे झालं अल्कायलेशन ऑफ फिनॉल, अल्कायलेशन ऑफ बेन्झिन, वी हॅव कवर्ड दिस. ठीक आहे, पुन्हा रिपीट करू. अल्कायलेशन ऑफ ॲनिसोल, ओके, yes, anisole, chemical reactions of anisole, methyl phenyl ether, okay, oxygen to oxygen, the two groups attached, they can be alkyl or aryl, same or different. Ether, just now we have seen this. Okay, this is over now. Let us focus on this. Methyl bromide, we have taken an example, it can be ethyl bromide. Carbon bromine, carbon iodine, sometimes carbon chlorine also. Okay. Why we use anhydrous AlBr3? Again, this is electrophilic substitution reaction. And even this has been covered many times. Okay. AlBr3, AlCl3, anhydrous. Moisture should be absent. Example of incomplete octet. And like what, how Br plus is developed with anhydrous AlBr3 we have considered. Similar pattern. Let me show it. Okay, methyl bromide is an example. Okay. So anhydrous AlBr3, because even if trace amount of water is present, lone pair of electrons on oxygen, it will form a coordinate covalent bond, and the activity of anhydrous AlBr3, it will not remain anhydrous, it will form, this lone pair becomes a shared pair, and therefore the action of this, the purpose of anhydrous AlBr3 to break this heteroradically and convert this carbon into carbonium ion, that purpose will be lost. And therefore anhydrous, moisture, trace amount of water not allowed. And since we have considered, therefore here in HEST, the lone pair becomes a shared pair, and the moment this lone pair becomes a shared pair,
there will be positive charge on bromine. Bromine will become more polar. Okay, I can show this. And this, and now AlBr3, and therefore this bond becomes still more polar, and hydrolysis of this will take place. So lone pair, since it has shifted towards aluminum, bromine, that way it is electronegative. In this case, because of positive charge, electron deficiency is still more, and therefore hydrolysis of this will take place, and this shared pair becomes a lone pair, and therefore what remains behind is carbonium ion. Now carbonium ion, that carbon, sp2 hybridized, sp2 planar, that we know, and bromine, and remaining 3 earlier bromine atoms. So this one electron gets shifted entirely to aluminum. So means in short we write as AlBr4 minus. Okay, the main thing is that this is how alkyl halide, methyl bromide, ethyl bromide, iodide, chloride, in presence of anhydrous AlBr3, in other case it can be anhydrous AlCl3, makes available this electrophile. So we are considering this now. Okay. So alkyl halide, for example, methyl bromide in presence of anhydrous AlBr3 will make available methyl carbonium ion. This will attack the aromatic ring. Electrophile enters and hydrogen leaves in the form of H plus, that we do. Again, this is orthopara as earlier, as whatever we have considered earlier, as we know that. And therefore again here orthopara directing, and same thing, methyl group at ortho, one product, and methyl group at para, few molecules with methyl carbonium ion CH3 plus at ortho, and few molecules para. But again, because of the same reason, because of the bulky nature, as compared to ortho product, para product is major. Okay. And therefore I will write that reaction, the final product directly, and write one product. From that you can get idea. If you demand, okay, I can repeat, no objection. पण फिनॉलचे रिएक्शन्स बघितल्या, बेन्झीनचे बघितल्या, त्याच्यामध्ये क्लोरोबेन्झीनचे बघितल्या, तर आणि हे सगळं रिपीट झालेलं आहे. फक्त थोड्या कंडिशन्स, जसं की इथं लेस पोलार, फिनॉलसारखं 2,4,6 पॉसिबल नाही, असं काही तेवढा फरक समजून घेतला, बाकी सगळं तेच. मग ॲनिसोल प्लस मिथाइल ब्रोमाइड ॲरोवरती अनॲड्रेस AlBr3, यू कॅन राईट द कम्प्लीट रिएक्शन, इट इज देअर इन द नोट्स. पण असं अभ्यास करायची सवय लावा. हायड्रोजन गेट्स रिमूव्ड, मग त्याचे पण मेकॅनिझम बघितलेली आपण, द ॲरोमॅटिक नेचर, मी आठवण करून देतो फक्त, ते बघून पुन्हा इकडे यायचं, असा माझा हेतू आहे त्याच्यामध्ये सांगण्याचा, बाकी काही नाही. मिथाइल ग्रुप अँड हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स, म्हणजे त्याचं ते होणार HBr. सो पॅरामिथाइल ॲनिसोल और 4-मिथाइल ॲनिसोल. ओके. फंक्शनल ग्रुप ऑर्डर, प्रायोरिटी लिस्टमध्ये जो फंक्शनल ग्रुप वरती असेल तिथून नंबरिंग, आणि त्याप्रमाणे मग पॅरामिथाइल ॲनिसोल प्लस हा पण प्रोडक्ट मिळाला, तर हा मेजर असेल, हा मेजर प्रोडक्ट असणार, and this one will be minor.
आता हे अशा प्रकारची रिॲक्शन तुम्हाला एकदा सुरुवात झाल्या त्याला तुम्ही पॉज करून पटपट पटपट पट त्या रिॲक्शन लिहिल्याच पाहिजेत आणि पूर्वीची आठवून आपण हॅलोजिनेशन बघितलेलं, नायट्रेशन बघितलेलं आहे, नाही का? मग यातली कुठली एखादी तिथं बघितली पण इथं नाही बघितली, लगेच डाऊट विचारणार की वाय, मग रिझन सांगणार. ओके. आणि हा ऑर्थोवाला प्लस HBr. मग तू त्या टाईपची डायरेक्टली ऑफ द सिमिलर टाईप तर रिॲक्शन अशाच बघायच्या. आणि अशा म्हणजे बेसिक चर्चा केली आपण, फक्त ते असं रुटीन बोर्ड त्यांच्या गोळींनी लिहिलं नाही. मग असं पद्धतीने डिस्कस करणे म्हणजेच आपण MCQs म्हणजे नीट, MST, CET आणि अदर एक्झाम्स त्यांच्यासाठी आपण तयारी करत असतो. आता हे केल्या केल्या पॉज करायचं, नायट्रेशनचं तुम्ही करायचं आणि नंतर बघायचं इथं मी काय सांगितलेलं आहे त्यात काही थोडासा इकडे तिकडे आहे का. येस, नाव विल कन्सिडर routine reaction, bromination, alkylation, now nitration, not new for us. Now, let me still, for the purpose of your revision, repeat it. Why for nitration? No, isn't it? This is alkyl. Earlier, this was alkylation. Hydrogen atom of aromatic ring replaced by alkyl group, methyl, ethyl normally. Now, this is nitration. And for nitration, we use mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. This mixture of this is called as nitrating mixture. Why we use mixture? Even in some earlier cases, we have used nitrating mixture, that is more beneficial, but we also have used just nitric acid. But the drawbacks of just using nitric acid that we have discussed, nitric acid, in addition to nitration, it also makes available nascent oxygen, okay? And that gives rise to some oxidized products. That is there in the previous lectures. Just I am reminding repeatedly so that this becomes a reason to again revise that. That is the purpose. Now, as we know the structure of sulfuric acid, two lone pairs and two unpaired electrons of sulfur. Sulfur is below oxygen, and therefore this we know. So we can write in this fashion, short form, OH and SO3H, short form. In dilute, both bonds get heteroradically broken. For addition, out of two concentrated, one OH bond gets broken. Just I am reminding you in haste. तर लगेच मागचं शोधून बघायचं, ओके बरोबर आहे, खात्री झाली, रिव्हिजन झालं. We have considered this, okay. So why we use nitrating mixture? Let me repeat it once. Since they are concentrated, H2SO4, one OH bond out of two get heterologically broken, concentrated असल्यामुळे. कारण हेट्रोलिसिस कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे पोलर सॉल्वंट इन लेस अमाऊंट, आणि त्यामुळं हेट्रोलिसिसला लेस फेवरेबल, अनफेवरेबल नाही आहे, ओके, लेस फेवरेबल प्लस सॉल्वेशन ते, आणि प्लस मग एकदा H+ आणि मायनस असा चार्ज तयार झाला की फर्दर हेट्रोलिसिस बिकम्स डिफिकल्ट. डायल्यूटमध्ये एक गोष्ट वेगळी, डायल्यूटमध्ये H+ अँड सल्फेट आयन, SO4- आयन, ओके. So one H+ ion is relatively easily available. That one H+ ion and remaining HSO4-, since it is concentrated, this H+ ion and lone pair of electrons on oxygen. Now, conceptually speaking, nothing entirely new chemistry, nothing of that sort, okay. And since the lone pair is shared between H+ from H2SO4, positive charge on oxygen, therefore more electron deficient. It is more electronegative than nitrogens, and because of this, positive charge means more electron deficient. Therefore, this bond becomes more polar, and which gives rise to
this shared pair will go to oxygen, two lone pairs, water is formed, plus what we get. Now nitrogen, since the shared pair goes to oxygen, this NO2 will be present in this NO2 plus form, NO2 plus, nitronium ion. So this is electrified. So to get for nitration, NO2 plus attacks, like what we have considered earlier, for during bromination, bromine in the form of Br plus attacks. So NO2 plus, NO2 group in the form of NO2 plus attacks, nitronium ion, and that is produced from this mixture. That is why we use, and that too in concentrated. Yes. And nitro group in the form of NO2 plus nitronium ion attacks, electrophilic substitution reaction, orthopara directing. Again here the same reason, because this is a bulky group, ortho on only one side and that too minor, para will be major. ते आता कॉमन तुमच्या लक्षात आलं आणि त्यामुळे मग प्रोडक्ट नाही का, मी याचं लिहितोय आता. ओके, या मिक्सरमधून काय होतं ते सेपरेट सांगितलं. आणि मग लिहिताना मी सुरुवातीला पॅराचा लिहितो, तो मेजर आहे, त्याचे कारण आम्हाला कळलं. NO2 प्लस फॉर्ममध्ये NO2 प्लस आग आला, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस बाहेर गेला. त्याचे पण जे स्टेप्स आहेत मेकॅनिझम, ते फिनॉलच्या वेळेला, बेन्झिनच्या वेळेला आपण बघितलेले आहेत, मी त्यामुळे रिपीट करत नाही. ओके, नवीन कोण स्टुडंट असतील त्यांना ते कळावं, कुणाकडून तर ते घेतील किंवा यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्च करतील, किंवा त्याच्याही आधीचं असेल, लॉकडाऊनच्या आधीचं, तर नोट्समधून घेतील म्हणून पण सांगावं लागतं सारखं, किंवा कोणी थोडं ॲबसेंट वगैरे असतात. आणि तुम्हाला आठवण करण्यासाठी रेग्युलर स्टुडंट्स, ओके, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स बाहेर आला नाही का. मग मगाशी जसं तुम्ही पूर्ण विचार करा ना, की हा इथं H2O बाहेर आला होता, NO2 प्लस होता आणि HSO4 मायनस शिल्लक आहे. ओके, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स बाहेर गेला, याचा अर्थ प्लस H2SO4 प्लस वॉटर मगाशीच बाहेर आलेलं आहे, कळतंय का. ते सगळं एकत्र पॉज करायचं आणि ते सगळं नेट रिॲक्शन लिहायची, मी असे सेपरेट सांगितलेलं आहे. ओके, आता त्या लेवलला आलोय, कारण ह्या सगळ्या रुटीन म्हणजे रिपीटेडली झालेल्या असल्यामुळं मी म्हणतो की, आणि अभ्यास तुम्ही केला असेल तर रुटीन गोष्टी आहेत. आणि मग तो H प्लस, मी फक्त H प्लस लिहितो, इट विल रिॲक्ट विथ H2SO4, म्हणजे H2SO4 परत मिळाला आम्हाला. म्हणजे अल्टिमेटली काय झालं तर NO2 प्लस आतमध्ये आला, H प्लस बाहेर गेला, म्हणजे वॉटर इज अ बाय प्रोडक्ट. बॅलन्स लिहिताना मुद्दा समजतो का बघा. मग हे असं सांगितलेलं त्याचे कारण, नायट्रेशन ऑफ फिनॉल, सेम टॉपिक, नायट्रेशन ऑफ फ्लोरोबेन्झीन, नायट्रेशन ऑफ बेन्झीन, आणि इफेक्ट्स इन केमिस्ट्री आपण अभ्यास केला त्यावेळेला. सगळं पुन्हा मागे जाऊन याला रिलेटेड ते सर्च करून, हे स्ट्रक्चर कुठं होतं, ते केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स MCQच्या वेळेला ते तुम्ही बघितलं पाहिजे. तेवढं ते पुन्हा झालेलं आहे. या हेतूने हा पॉईंट असाच घ्यायचा, असं माझा प्लॅन होता, माझा विचार आहे असा. ओके, one more example we'll consider. Yes. Now anisole with, although this is acylation, but as far as our limit syllabus for all CET type exams, NEET, MST CET board, we consider this example. Therefore, acylation is a general word, but I have in bracket I have written acetylation, acetyl group, CH3CO, this is acetyl group. Okay, so acetyl chloride, and in presence of anhydrous AlCl3 group. Normally what we write, this can be applied for earlier reactions also. Reaction, if we wish to write, we will write in this fashion. Again, this gives a mixture of orthopara. Para is the major. Same reason for this, whatever up till now I have told you, plus means para, acetyl group will enter here in the form of electrophile, and hydrogen will go out in the form of H plus, giving rise to HCl. So
para-acetyl anisole nomenclature. And ortho also, but now this is the bulky group and the entering electrophile, attacking electrophile is also bulky. Therefore, ortho is there only on one side, but minor, 10%. This will be major, para, major, 90%, bulky nature. So many effects at a time we have to consider. आणि पुढं बघा तेच आता तो anhydrous, an example of incomplete octet, नाही का, AlCl3, BCl3, examples, BeCl2, beryllium, examples of incomplete octet. They have a tendency to accommodate, नाही का, incomplete octet वाले दुसऱ्याची लोन पेअर स्वतःकडे शेड पेअर, दे हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट अकॉमोडेट लोन पेअर. आणि तेच झालं अशी पण दाखवलं होतं. कुठलीही लोन पेअर दाखवतोय, समजा मी सोयीसाठी ही दाखवतो, ही लोन पेअर इकडं, ही लोन पेअर इथे शेड पेअर झाली की दिस बिकम्स मोर पोलार क्लोरीन, दिस शेड पेअर गोज टू क्लोरीन. आता तर मी पटकन थोडक्यात दाखवतो. आणि त्यामुळं काय झालं, हा इलेक्ट्रोफाईल तयार झाला आणि प्लस AlCl3, AlCl4 मायनस, नंतर मग जो H प्लस बाहेर आला तो H प्लस आणि हा AlCl4 मायनस, AlCl4 मायनस, तिकडं AlCl3 प्लस HCl. आता हे सेपरेट समजून घ्यायचं, मेकॅनिझम तशी लिहितात. अँड दिस इज हाऊ वी गेट द प्रोडक्ट. फक्त मेजर पॅरा लिहिला, तुम्ही हेच रिपीट करून परत ऑर्थो लिहा. And this is how we get electrophile. So again, this is an example of electrophilic substitution reaction. So these are the reactions which we consider, means chemical reactions of aromatic ethers, and we have to consider this. आणि मग तुम्ही आता बघितलं का मी मुद्दाम तसं का केलं, सेपरेट पण शिकवलं आहे. ते झालेल्या गोष्टी आहेत, त्या पद्धतीने करा, ते रिव्हिजन करा. आणि याचं फक्त टायटल लिहा की अरे बाबा नायट्रेशन, अल्कायलेशन, असायलेशन, हॅलोजिनेशन, फॉर एक्झाम्पल ब्रोमिनेशन, आणि न बघता करायचा प्रयत्न करा थोडं मेकॅनिझम. आणि परत हे ऐका लेक्चर, रफ वर्क करा. हे सगळं केलं तरच तुम्हाला नीट आणि त्या टाईपच्या सगळ्या एक्झाम सोप्या जातात. तर बोर्डचा असा डिटेलमध्ये अभ्यास झाला पाहिजे म्हणून हे नीट आणि MST CET आणि JEE या टाईपचे एक्झाम्स आलेले आहेत. ते वेगळं हे वेगळं असं नसतं, मी पुन्हा पुन्हा सांगत असतो. थँक्यू.